चला मंडळी, मेटच्या मुली पोहे खाण्यासाठी कंटाळा करतात, तर चला आज थोडेसे वेगळ्या पद्धतीने पोहे बनवूया। कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये शेंगदाणे फ्राय करून घेतले। त्याच तेलामध्ये जिरा, मोहरी, मिरची, कढीपत्ता मस्त असं परतून घेतल्यानंतर बारीक चिरून कांदा टाकलेला आहे। कांदा चांगला मस्त परतून झाल्यानंतर एक बटाटा पण टाकलेला आहे। बटाटा कांदा चांगला परतून घ्यायचा। त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ आणि पाव चमचा इतका हिंग टाकलेला आहे। मस्त मिक्स करून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचे इतकी हळद टाकायची आहे। मिक्स करून घ्यायचं आणि भिजवलेले पोहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आता हे मिक्स करून घ्यायचे। मस्त मोकळे सुटसुटीत पोहे तयार होतात। आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची 1 चमचाभर आणि मस्त मिक्स करायचं। आता मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये फ्राय केलेले शेंगदाणे टाकायचे, मिक्स करायचे आणि हिरवीगार स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकायची चिरून। आता इथं मिक्स करून घेतलेत पोहे, तर मंडळी मस्त टेस्टी पोहे तयार होतात। आता आपण प्लेट तयार करूया। तर प्लेट तयार करून त्याच्यावरती शेव टाकलेली आहे। तर मंडळी या तुम्ही पण पोहे खायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।